पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणात फरार आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पुतण्या नीरव मोदीसह 13,500 कोटी रुपयांचा पंजाब नॅशनल बँकेत कर्ज घोटाळा केल्याचा आरोप चोक्सीवर आहे। 2018ला तो भारतातून पळाला आणि अँटिग्वा गाठलेलं होतं त्याने। त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियमला गेल्याचं चोक्सीचं म्हणणं आहे। भारताच्या विनंतीवरून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे। 2019 साली ईडीनं चोक्सी फरार असल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितलंय। तर आजाराचं कारण सांगून चोक्सी जामीन घेऊ शकतो अशी माहिती ही सूत्रांकडून मिळते। त्याचबरोबर बेल्जियम सरकार चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळते। मेहुल चोक्सीच्या अटकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। मेहुल चोक्सींची असेल किंवा या सगळ्या गोष्टीत माझी एवढीच सरकारला विनंती आहे, जे मी पार्लमेंटमध्ये बोलले की फायनान्शियल फ्रॉड्स जेव्हा होतात, फायनान्शियल फ्रॉड्सला शिक्षा झालीच पाहिजे। पण पहिलं तुम्ही टाइम बाउंड मॅनरमध्ये ज्यांचे पैसे बुडालेत त्यांचे पैसे पहिले पूर्ण करा आणि नंतर त्यांना शिक्षा करा। कारण का त्यांना लगेच अटक जेव्हा होते तेव्हा अटक झाल्यामुळे तो गरीब माणूस कष्ट करत राहतो। तो पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। पण माझा आग्रह राहील की मेहुल चोक्सींकडे पहिले आपण वसुली करून घेतली पाहिजे आणि ती वसुली करून सरकारने गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स पेअरचे पैसे तातडीने परत केले पाहिजेत। मोदी है तो मुमकिन है। भारताला, भारतीय संपत्तीला लुटणाऱ्या माणसाला मी सोडणार नाही। चौकीदार म्हणून काम करीन। प्रतिकूल परिस्थिती असली, विरोधातलं वारं असलं तरी त्याच्यावर सगळ्यावर मात करू। कदाचित वेळ लागू शकतो पण सुटका होऊ शकत नाही। या पद्धतीने माननीय मोदीजींच्या सरकारने केलेलं एक काम आहे आणि म्हणून मोदी आहे तो मुमकिन आहे। आणि बाकीच्यांसाठी हे काम भारताच्या हिताचं झाल्यावर मोदींमुळे रडगाणं सुरू होईल असे संजय राऊत आणि त्यांची जवळची लोक उद्यापासून रडगाणं सुरू करतील। दरम्यान मेहुल चोक्सी हा नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी असून गीतांजली जेम्स ग्रुपचा मालक आहे। चोक्सीवर पुतण्या नीरव मोदीसह 13,500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असून 2018 चोक्सी भारतातून पळाला आणि अँटिग्वा गाठलं। अँटिग्वा आणि बार्बुडाचं त्यानं नागरिकत्व घेतल्याची माहिती आहे। वैद्यकीय उपचारांसाठी बेल्जियमला गेल्याची चोक्सीकडून माहिती। चोक्सी विरोधात ईडीकडून 3 आरोपपत्र दाखल करण्यात आले। 2019ला ईडीनं चोक्सी फरार असल्याचं मुंबई हायकोर्टात सांगितलं। चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केल्याची सूत्रांची माहिती आहे। बेल्जियम सरकार चोक्सीला भारताच्या ताब्यात देणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।